आता त्या ठिकाणी सोलरचं काम देखील आम्ही हातामध्ये घेतो आणि संपूर्ण सोलरच्या विजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करण्याचं काम आम्ही करतो आहोत। आणि मी विश्वासानं सांगतो की सद्गुरू रामगिरी महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्रातलं एक प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाचा विकास त्या ठिकाणी केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही। मला या निमित्ताने हे देखील सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, आमच्या पाठीशी देखील आध्यात्मिक शक्ती उभी होती, सज्जन शक्ती उभी होती आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये हा विजय आम्हाला मिळाला। आणि म्हणून शेतकरी असतील, वारकरी असतील, शेतमजूर असतील, गरीब असतील, दलित असतील, आदिवासी असतील, अशा सगळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्राचा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत या ठिकाणी कर्जमाफीची केवळ घोषणा नाही तर कालपर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आम्ही पोहोचवले। दर 15 दिवसांनी नवीन यादी तयार करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही पोहोचवतो। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा उपक्रम आता आपण सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे। मला आनंद आहे की आपल्या सरकारने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय केला। आज शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देतो आणि त्यासोबत आपण निर्धार केला होता की शेतकऱ्यांना दिवसात 365 दिवस वीज मिळाली पाहिजे। 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज आपण देतोय। हळूहळू 100% शेतकऱ्यांना देऊ आणि त्यानंतर शेतकऱ्यांना 12 तास 365 दिवस मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। आणि एवढंच नाही तर पूर्वीचे आमच्या शेतकऱ्यांवर 58,000 कोटी रुपयाची बिलं थकीत आहेत। आपल्या सरकारनं निर्णय केला 58,000 कोटी रुपयाची थकीत बिलं ही देखील आम्ही माफ करतो आहोत। शेतकऱ्यांकडून त्याची देखील वसुली या ठिकाणी करायची नाही हा निर्णय आपण केलेला आहे। कारण आमचा बळीराजा, आमचा शेतकरी हा खऱ्या अर्थानं आमच्या केवळ ग्रामीण भागाचा नाही तर आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तोच खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या आमच्या हरिनामाच्या माध्यमातनं, आमच्या सप्ताहाच्या माध्यमातनं आपल्या आध्यात्मिक शक्तीला जागृत ठेवतो आणि त्यामुळेच आमचे संस्कार, आमच्या परंपरा या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चाललेल्या आहेत।